राम मंदिराचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्यामुळे राम मंदिराचे स्वप्न तर पूर्ण होऊ शकत नाही। मात्र बाबरी मशीद नक्की बांधू असे एमआयएम पक्षाचे नेते असुद्दीन ओवेसी यांनी सांगितले। औरंगाबाद शहरातील विकास कामाच्या उद्घाटनानंतर ओवेसी यांची शनिवारी रात्री सभा झाली। या सभेमध्ये त्यांनी बाबरी मशिदीच्या मुद्द्याबरोबर केंद्र सरकारच्या कामावर देखील हल्ला चढवला। देशामध्ये सध्या असहिष्णुता पसरली आहे। बाबासाहेबांनी तयार केलेली घटना असल्याने सर्व समाजाचा त्यात विचार करण्यात आलाय। राज्यघटनेतील धर्मनिरपेक्ष शब्द हटवण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र हा देश कधीही हिंदू राष्ट्र होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। लोकसभा निवडणुकीवेळी अनेक आश्वासनं दिली होती, मात्र ती पूर्ण करू शकले नाहीयेत। बेकारी, महागाई जरी वाढली असली तरी धार्मिक मुद्द्यांवर चर्चा करून भावना भडकावल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। पाकिस्तानबाबत आणि भारत-पाकिस्तान क्रिकेटबाबत सरकारची भूमिका स्पष्ट असणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले। हिंदुस्तान के कॉन्स्टिट्यूशन पर हमको भरोसा है, हिंदुस्तान की सुप्रीम कोर्ट पर हमको भरोसा है। मोहन भगवत पुकारते रहना, कुछ फर्क पड़ने वाला नहीं है। मोहन भगवत तुम्हारी जिंदगी में इंशाअल्लाह ताला नहीं बनेगी। तुम जो ख्वाब देख रहे हो मंदिर बनाने का, वो इंशाअल्लाह ताला हिंदुस्तान की अदलिया उसको पूरा नहीं करेगी। हमारा मसला सुप्रीम कोर्ट में है और बाबरी मस्जिद तुमसे पुकार कर कह रही है कि तुम्हारे औरंगाबाद में जितनी मस्जिद है तुम उसको आबाद करो।